लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने. नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. नाशिकमध्ये 9वा जीएसटी दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आलाय. केंद्रीय वस्तू आणि सेवा कर विभागाच्या नाशिक आयुक्तालय, लेखा परीक्षण आणि अपील आयुक्तालय यांच्या संयुक्त विद्यमानं विविध जनजागृती, व्यापारी सुलभीकरण आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. करदात्यांचा सहभाग वाढवणे, परस्पर सहकार्य मजबूत करणे आणि जीएसटी बाबत जनजागृती निर्माण करणे हा या उपक्रमामागचा प्रमुख उद्देश होता. कार्यक्रमाची सुरुवात सीजीएसटी भवन, त्रिमूर्ती चौक येथून नाशिक गोल्ड क्लब पर्यंत आयोजित करण्यात आलेल्या सायकल रॅलीनं झाली आहे. नागरिकांमध्ये जीएसटी विषयी जनजागृती करण्याच्या उद्देशानं आयोजित या रॅलीत नाशिक सायकलिस्ट असोसिएशन तसेच जीएसटी विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या रॅलीसाठी आयुक्त श्रीमती हेमलता रॉय आणि आयुक्त अपील श्री राकेश लाडवाल यांची प्रमुख उपस्थिती लाभली आहे. दिवसभरातील उपक्रमाअंतर्गत अधिकारी कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी चित्रकला स्पर्धा आणि अधिकाऱ्यांसाठी प्रश्नमंजुषेच्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं होतं. तसेच फ्राउशी इंटरनॅशनल अकॅडमी, केम्ब्रिज स्कूल आणि केंद्रीय विद्यालय देवळाली, नाशिक रोड आणि नेहरू नगर येथील विद्यार्थ्यांसाठी संवादात्मक जनजागृती सत्र आयोजित करण्यात आलंय. या सत्रामध्ये जीएसटी विषयी माहिती, विभागाची कार्यपद्धती आणि करिअरच्या संबंधींबाबत मार्गदर्शन करण्यात आलंय. दुपारी 3 वाजता आयोजित व्यापारी सुलभीकरण कार्यक्रमामध्ये स्वेच्छेने कर अनुपालन करणाऱ्या अग्रगण्य 10 करदात्यांचा सन्मान करण्यात आलाय. तसेच उत्कृष्ट कार्य करणाऱ्या विभागीय अधिकाऱ्यांना प्रशस्तीपत्रे प्रदान करण्यात आली आहेत. प्रश्नमंजुषा आणि चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांनाही पारितोषिकांचे वितरण करण्यात आलंय. आज जीएसटी की 9वीं वर्षगांठ है और इन 9 सालों में जीएसटी में काफ़ी प्रोग्रेस हुआ है. नासिक आयुक्तालय की तरफ से 5,331 करोड़ का रेवेन्यू कलेक्शन पिछले साल था और हमारी ऐसी आशा है कि ये रेवेन्यू कलेक्शन हमारा आगे बढ़ता ही जाएगा. आज के इस दिवस को मनाने के लिए हमने एक सुबह सुबह साइकिल रैली की है. हमारे ऑफिसर्स उस साइकिल रैली में शामिल थे और करीब यहाँ से लेके गोल्फ क्लब तक हमारी साइकिल रैली थी, लोगों में प्रेरणा पहुँचाने के लिए, जीएसटी डे के लिए अवेयरनेस पहुँचाने के लिए. और आज सुबह हमारा स्कूल के विद्यार्थियों के साथ भी इंटरेक्शन हुआ, जिसमें हम उनको सचेत और सजग बनाना चाहते थे. जीएसटी के बारे में उनको काफ़ी समझ है और उस समझ को हम और प्रेरित करना चाहते थे कि हमारा टैक्स भरना कितना ज़रूरी है. दोपहर में हमारा एक फॉर्मल फंक्शन होगा, जिसमें हम हमारे यहाँ पे जिन ऑफिसर्स ने अच्छा काम किया है और जो ट्रेड एंड इंडस्ट्री से अच्छा रेवेन्यू जिन्होंने जनरेट किया है, इन सारे लोगों को फेलिसिटेट करेंगे. इसके साथ ही हमारा एक कल्चरल प्रोग्राम होगा फॉर्मल फंक्शन के बाद, जिसमें हमारे ऑफिसर्स जो इन हाउस टैलेंट है वो अपना एक कल्चरल प्रोग्राम एग्जिबिट करेंगे. थैंक यू. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून जीएसटी अपीलीय न्यायाधिकरणाचे न्यायिक सदस्य श्री रमेश नायर उपस्थित होते. यावेळी आयुक्त श्रीमती हेमलता रॉय, आयुक्त श्री राकेश लाडवाल, आयुक्त लेखा परीक्षण विभागाचे एस.बी. देशमुख तसेच निमाचे अध्यक्ष आशिष नाहर उपस्थित होते. यावेळी निमा, आयमा, किरडाई, ICCA, CMA, जीएसटी टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशन आणि महाराष्ट्र टोबॅको असोसिएशनसह विविध व्यापारी आणि व्यावसायिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित राहिले. त्यांच्या सहकार्याबद्दल यावेळी त्यांचाही सन्मान करण्यात आला. तर औपचारिक कार्यक्रमानंतर अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबियांनी सादर केलेल्या रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रमानं उत्साहात रंगत आणली आहे. यावर्षीचा विशेष आकर्षण ठरलंय सहाय्यक आयुक्त प्रतिबंधकचे PKJ अय्यर यांचं जीएसटी गीत. लेखन, गीतरचना, संगीत, दिग्दर्शन आणि गायन अशी सर्व जबाबदारी त्यांनी स्वतः पार पडली. हे गीत CBIC नवी दिल्ली येथे पाठवण्यात आलंय. तर अधिकृत जीएसटी दिन कार्यक्रमात सादर करण्यासाठी विचाराधीन आहे. या संदर्भात जयशंकर अय्यर आणि शिवाजी सुरळकर यांच्या योगदानाचीही विशेष नोंद घेण्यात आली आहे. नमस्कार, मी शिवाजी सुरळकर, असिस्टंट कमिशनर जीएसटी नाशिक इथे कार्यरत आहे. जीएसटीला आज 9 वर्ष पूर्ण झालेली आहेत. 10व्या वर्षात पदार्पण. त्या निमित्ताने आमच्या ऑफिसच्या विभागाने बरेच काही कार्यक्रम आयोजित केलेले होते. जसं लहान मुलांसाठी ड्रॉइंग कॉम्पिटिशन्स, ऑफिसर्ससाठी क्विज कॉम्पिटिशन्स, आज सकाळी सायकल रॅली आपण केली. त्या निमित्ताने लोकांना एक संदेश द्यायचा प्रयत्न केला की आपण टॅक्स नियमित भरावं आणि देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी सहकार्य सर्वांनी करावं. तसेच जे शाळेचे विद्यार्थी आहेत, मुलं आहेत,
9वी 10वी 11वी 12वीचे नाशिकचे जे प्रसिद्ध शाळा आहेत तिथले विद्यार्थी काही आलेले, त्यांच्याबरोबर इंटरॅक्शन झालं आणि त्यांना GST बद्दल सांगण्यात आलं की GST कसा टॅक्स आहे, देशाला तो कसा मदत करतो आणि त्याचे काय फायदे आहेत. त्यानंतर आज आम्ही निमा हाऊसमध्ये दुपारी एक सत्र ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये जेवढे नाशिकचे मोठे मोठे इंडस्ट्रीज आहेत, नाशिकचा परिसर, नाशिक जो कमिशनरेट आहे त्याच्यामध्ये धुळे, जळगाव, अहमदनगर, नाशिक, नंदुरबार हा सर्व एरिया येतो. तर तिथले जेवढे काही इंडस्ट्रीज आहेत मेजर मोठे मोठे जे प्रामाणिकपणे टॅक्स भरतात आणि त्यांचं मोठं योगदान आहे, त्या सर्वांना आम्ही आमंत्रित केलेले आहे. त्यांना येतो त्यांचा सत्कार केला जाईल आणि आमचे जे ऑफिसर्स आहेत ज्यांनी वर्षभर चांगलं काम केलं, चांगलं डिटेक्शन केलं, रेव्हेन्यू गव्हर्नमेंटला दिला, त्यांचा सुद्धा सत्कार या निमित्ताने करण्यात येणार आहे. तसेच आमच्या ऑफिसर्सचे काही मुलं किंवा ऑफिसर्स स्वतः ज्यांना आवड आहे गाण्याची, काही वाजवण्याची, म्युझिक म्हणा, डान्स म्हणा, तो सुद्धा कार्यक्रम ठेवलेला आहे. आमचे एक चीफ गेस्ट आहे जे मुंबईवरून येत आहे, नायर साहेब म्हणून, जे सीस्टॅटचे मेंबर आहेत. जो जीस्टॅट म्हणतो आपण, जो अपिलेट अथॉरिटी ठेवलेली आहे, त्याचे मोठे अधिकारी ते पण येत आहेत. तर या निमित्ताने GST डे निमित्ताने मी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देईन आणि GSTला लोकांनी भरभरून आपला टॅक्स यथो टाईममध्ये भरला एवढंच मी आवाहन करेन. धन्यवाद. या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन आयुक्त श्रीमती हेमलता राय, आयुक्त अपील राकेश लाडवाल, आयुक्त लेखापरीक्षण SB देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. तसेच अतिरिक्त आयुक्त अजित दान, श्री D रणजित कुमार आणि श्रीमती अनुश्री हर्दिगर, सहआयुक्त शांतनू आणि सहाय्यक आयुक्त PKJ अय्यर, श्री शिवाजी सुरळकर, तुषार डोभाल, अंजुम तडवी, मिलिंद तिडके, श्रीमती गीतांजली सांगळे आणि श्रीमती मेरी जोसेफ यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम पार पडलाय. मैं जयशंकर अय्यर, असिस्टेंट कमिश्नर सेंट्रल GST नासिक में कार्यरत हूँ और मैंने GST पर एक गीत लिखा है, उसकी रचना भी की है, संगीत रचना भी की है और गाया भी है. इस गीत को आज के दिन GST डे के दिन इसे प्रसारित किया जाएगा. ये YouTube चैनल पर है और इसे कृपया सुनिएगा. इसमें इस 9 साल के GST की यात्रा की पूरी कहानी दर्शाई गई है. कृपया इसे सुनिएगा. इसके बोल हैं, आओ सुने GST की 9 साल की गाथा हम, एक देश एक कर और एक बाजार की गाथा हम. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अधीक्षक श्री MA खान, राहुल खेडकर, अमोल सैतवाल, PT गायधणी, संजय सोनवणे तसेच मुख्य लेखाधिकारी श्रीमती विद्या वाघमारे यांनीही मोलाचे योगदान दिले. नाशिकमध्ये साजऱ्या झालेल्या या 9व्या GST दिनानं जनजागृती, सहभाग आणि सन्मान यांचा सुंदर संगम घडवलाय आणि करदाते आणि प्रशासन यांच्यातील नातं अधिक दृढ करण्याचा संदेश दिलाय. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.